1991ची केस काढू, म्हणजे काल परवाची ना, 1991 सत्ता तुमच्या ताब्यात होती, सगळे गुंड तुमच्या ताब्यात होते. त्यावेळेला तुम्ही रामकृष्ण बांगरांना छळलं, त्यावेळेस तुम्ही बबन भाऊंना छळलं, महादेव मुंडेंची हत्या केली, बापू आंधळेंची हत्या केली, शिवराज बांगरला छळलं, आप्पासाहेब राखांना छळलं. असे अनेक समाजातले लोक आहेत की त्यांना तुम्ही छळलंय. आणि मग तुम्ही आज सांगताय की माझी जात बदनाम झाली. आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब, जात कुणी बदनाम केली नाही. जात तुमच्यामुळं आणि वाल्मिक कराडमुळं महाराष्ट्रामध्ये बदनाम झाली. आणि तुमचे काही 2-5% लोक आहेत रीलजीवी आणि तुमचे लाभार्थी. आता प्रेस घेतल्यानंतर ते सुद्धा आमची बायको, आमची बहीण, आमची मुलगी, आमची आई अतिशय घाणेरड्या पद्धतीने शिवाय देतात, अतिशय घाणेरड्या पद्धतीने बोलतात. म्हणजे धनंजय मुंडे साहेबांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवरावं की आम्ही प्रश्न विचारतोय महादेव मुंडेंची हत्या कोणी केली म्हणून, आम्ही प्रश्न विचारतो की बापू आंधळेची हत्या कोणी केली म्हणून, आणि तुम्ही आमच्या आई बहिणीवरती शिव्या देताय, आमच्या